कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने हालिया राजनीतिक घटनाक्रम और प्रधानमंत्री के भाषण को लेकर तीखी प्रतिक्रिया दी है। उन्होंने आरोप लगाया कि चुनावी आचार संहिता के बीच प्रधानमंत्री का भाषण एक राजनीतिक नेता जैसा था और बार बार कांग्रेस का नाम लेना उनकी घबराहट को दर्शाता है। वडेट्टीवार ने दावा किया कि भाजपा मनुवादी सोच को बढ़ावा दे रही है और परिसीमन के नाम पर महिला आरक्षण में देरी की जा रही है। उन्होंने प्रधानमंत्री के बयान को मगरमच्छ के आंसू बताते हुए भाजपा पर महिलाओं के खिलाफ अपराधों पर कार्रवाई नहीं करने का भी आरोप लगाया। काल जे पंतप्रधान यांनी देशाला उद्देशून भाषण केलंय नरेंद्र मोदीजींनी, खरं तर 5 राज्यामध्ये आत्ता निवडणूक आहे। 5 राज्याच्या निवडणुका असताना त्यांचं भाषण हे पूर्णतः पंतप्रधानांचं भाषण नव्हतं। एकीकडे तर आचारसंहितेचं उल्लंघनच होतं आणि दुसरीकडे पंतप्रधानांचं भाषण नसून राजकीय नेत्याचं भाषण होतं, असं ते कालचं भाषण होतं। जवळपास 50 वेळा त्यांनी काँग्रेसचं नाव घेतलं। एवढी भीती का वाटते काँग्रेसची पंतप्रधानांना? मनुस्मृती जपणारी भाजपा ही महिलाच्या आरक्षणाच्या संदर्भात बनवाबनवी करते आहे हे आता लोकांना कळून चुकलंय। ज्या वेळेस महिला आरक्षण बिल एकमताने 2023 मध्ये मंजूर झालं, त्यामध्ये सर्व पक्षांनी त्याला पाठिंबा दिला। या देशामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचं आरक्षण कोणी आणलं? भाजपने आणलं की काँग्रेसने? हे आहे देशातील महिलांना माहित आहे, देशातील लोकांना माहित आहे। आणि 2023 मध्ये हे बिल पारित झाल्यानंतर सर्वमताने झाल्यानंतर आता नव्यानं हा उपद्रव कशासाठी? तर केवळ महिला आरक्षणाच्या नावाखाली परिसीमन करून त्या परिसीमनामध्ये याचा वापर करून घटना दुरुस्ती करून आपल्या मर्जीनं मतदारसंघ तयार करायचे।